हॅलो. ॲपरेजम 171. अप्रेमाहादिक नॉन व्हेनरल रोगांची चिकित्सा करीत असताना म्हणजे 16 दोषजन्य चिरकालीन रोगाची चिकित्सा करीत असताना बहुधा असे आढळून येते की 16 दोषनाशक एकमेकामागून एक अशा अनेक औषधांचा वापर केल्याशिवाय चिरकालीन 16 दोषजन्य रोग जात नाही. एक औषध दिल्यानंतर राहिलेल्या लक्षणाकरिता पुन्हा दुसरे औषध घ्यावे लागेल. मात्र एकावेळी एकच औषध घ्यावे, पण त्या औषधाचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्या औषधाची उपाययोजना करावी लागेल. ॲपरेजम 172. ज्यावेळी रोग्याला फार कमी लक्षणे असतात त्यावेळी या लक्षणावरून तत्समान औषध शोधून काढणे फार कठीण जाते. म्हणून होमिओपॅथिक शास्त्र हे सर्व रोगचिकित्सा पद्धतीमध्ये परिपूर्ण असे असले तरी योग्य लक्षणांच्या अभावी ही चिकित्सासुद्धा निरुपयोगी ठरते. ॲपरेजम 173 ते 175. अशा रोगांना डॉक्टर हानीमान यांनी एकांगी रोग म्हणजे वन साइडेड डिसीज असे म्हटले आहे. 1. ज्या रोगामध्ये अशी लक्षणे फक्त शारीरिक पातळीवरच आहेत व ज्यात वैचित्र्य किंवा वैशिष्ट्य दिसून येत नाही, उदाहरणार्थ डोकेदुखी, जुनाट हागवण वगैरे. ज्या रोगामध्ये फक्त मानसिक लक्षणे आहेत परंतु कोणतीही शारीरिक लक्षणे दिसून येत नाहीत, उदाहरणार्थ पागलपणा, मेंटल डिसऑर्डर. 2. स्थानिक रोग म्हणजे लोकल डिसीज. जे रोग शल्यशस्त्राच्या कक्षेत येतात ते, उदाहरणार्थ अंतर्गळ म्हणजे हार्निया. जे रोग शल्यशास्त्राच्या कक्षेत येत नाहीत परंतु रोग चैतन्य पातळीवर असते तरी त्याचे प्रकट लक्षण फक्त बाह्य पातळीवर आहे, उदाहरणार्थ इसब. जरी रोग्याला बाह्यतः एकच लक्षण दिसत असले तरी रोग्याला इतरही लक्षणे असतात. रोग्याच्या दृष्टीने ही लक्षणे महत्त्वाची नसली तरी चिकित्सकाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. ही लक्षणे रोग्यास उलटसुलट प्रश्न विचारून शोधून काढावी लागतात. हीच या शास्त्रातील खरी कला आहे. अशा रीतीने विचित्र, क्वचित आढळणारी, वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे शोधून काढल्यानंतर चिकित्सा करणे सोपे होईल. स्ट्रेंज, रेअर आणि पिक्युलियर हे उद्दिष्ट साधण्यासाठी चिकित्सक कुशल निरीक्षक व हानीमानच्या तात्विक भूमिकेची चांगली पकड असलेला व औषध गुणांचे ज्ञान परिपूर्ण असलेला असावा. ॲपरेजम 176 ते 182. बहुतेक वेळा क्वचित प्रसंगी रोग्याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये 2 किंवा 3 चे ठळक लक्षणे आढळून येतात. इतर लक्षणे कमी असतात किंवा सामान्य लक्षणे किंवा रोगाची लक्षणे. अशा वेळी या ठळक दिसणाऱ्या लक्षणांना समान असे औषध निवडावे लागते. ही ठळक लक्षणे औषधांच्या क्वचितच वैशिष्ट्यपूर्ण व वैशिष्ट्यदर्शक लक्षणांशी समान असतील तर रोग दुरुस्ती निश्चितपणे होईल. क्वचित प्रसंगी रोग्याला फारच कमी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी हे काही लक्षणांना जुळणारे औषध असेल ते देणे भाग पडते. परिणाम असा होतो की हे
नवीन औषध संपूर्णपणे समान नसल्यामुळे स्वतःची नवीन लक्षणे रोग्यात निर्माण करतात किंवा त्याला जी लक्षणे अल्प प्रमाणात होती ती जास्त स्पष्टपणे दिसून येतात. अशीच परिस्थिती औषधांची संख्या कमी असल्यामुळे निर्माण होते. आता अशा तऱ्हेने जी लक्षणे स्पष्टपणे दिसून आली ती व जी लक्षणे नवीन निर्माण झाली ती यांची संपूर्ण गोळाबेरीज करून नवीन औषध शोधावे. हे नवीन शोधलेले औषध गुणकारी ठरेल. ॲपॉरिझम 183. कधी कधी पहिले समान औषध दिल्यानंतर रोग्याची काही लक्षणे बरी झालेली दिसून येतात. नंतर शिल्लक राहिलेली लक्षणे स्पष्टपणे दिसून येतात. याचे कारण डॉक्टर हनुमान यांनी पुढील टिप्पणीत दिलेले आहे. क्वचित प्रसंगी गुणकारी रोगात रोग्याची संवेदना शक्ती मंदावलेली असल्यामुळे रोगी आपल्या संवेदना नीटपणे सांगू शकत नाही. अशावेळी रोग्याला ओपियम 200 शक्तीची एखादी मात्रा दिली तर औषधाच्या प्रतिक्रियेनंतर रोगी लक्षणे स्पष्टपणे सांगतो व यावेळी औषध योजना करण्याचे पुढील मार्ग सुलभ होतात.